शासकीय ज्वारीची खरेदी केंद्र पूर्वत सुरू करा। तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना म्हटले आहे की तालुक्यातील शासकीय नाफेड मार्फत ज्वारी खरेदी करण्यासाठी 1 जून पासून ते जुलै 31 पर्यंत 504 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली, परंतु नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची ज्वारी अद्याप पर्यंत खरेदी केली नसल्याने शेतकरी वर्ग संतापलेला आहे। यापैकी फक्त 185 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झाली असून तालुक्यातील बरेच शेतकरी ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे अशा उत्पादक शेतकरी ज्वारी खरेदीपासून वंचित राहिलेला आहे। सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे घरामध्ये ज्वारी ठेवणे कठीण झाले आहे, तरी शेतकऱ्यांच्या हितात ज्वारी खरेदी केंद्रात ज्वारी घेणे पूर्वत सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता अंजनगाव येथील तहसीलदार पुष्पा सोळुंके यांना दिले। निवेदन देतेवेळी राजू आकोटकर, गोपाल खलोकर, रमेश सावळे, सागर हुरबळे, छगन नागापुरे, बजरंग खारोडे, रोहित खारोडे, विष्णू सावरकर, अतुल खारोडे, शंकर पोटे, विकी खारोडे, विलास नाठे, गजानन खारोडे, सुरेश खळके, प्रमोद खारोडे, गणेश काळे, श्रीकांत काळमेघ, शौकत अली, हरी धर्मे सह अनेक शेतकरी उपस्थित होते। अंजनगाव सुर्जी, बहुजन इंडिया न्यूज टुडे, प्रतिनिधी मनोज मेळे। शेतकरी आलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की नाफेडमध्ये आम्ही ती ज्वारी टाकली होती, ती ज्वारी आमची घेतलेली नाही। 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती आणि 1 सप्टेंबरपर्यंत त्यांचं ज्वारी घ्यायला पाहिजे होती, परंतु या शेतकऱ्यांकडे जूनपासून नाफेडमध्ये टाकलेले ज्वारीचे पावत्या वगैरे आहेत, परंतु त्यांची ज्वारी न घेता त्यांच्यावर अन्याय झालेला त्यांचं असं म्हणणं आहे। जाणून घेऊया त्यांच्याकडून। आपण या ठिकाणी कशासाठी आलात? आम्ही नाफेडमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नोंद झालेल्या ज्वारीच्या त्या आमच्या नाफेडमध्ये नोंद झालेल्या शेतकऱ्यांच्या अजूनपर्यंत नाफेडवाले ज्वारी मोजणी करून घेत नाही आहेत। त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी लोक इथं निवेदन घेऊन आलेलो आहोत। तर इथं आल्यानंतर आम्हाला एक वेगळाच प्रकार दिसलेला आहे। तहसीलदार मॅडम म्हणतात की आमच्याकडे या गोष्टीचे कोणतेही अधिकार नाही आहे, त्यामुळे सर्व शेतकरी इथं नर्वस झालेले आहेत। शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न आम्हा सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे। तर आम्हाला या विषयावर कोण उत्तर देईल आम्ही सर्वजण आज चिंतेत आलेलो आहोत। माझ्यासोबत आहेत, आपण आपलं नाव काय आहे? मी सागर हुरबळे। बरोबर, आपण कशासाठी आला? तर हे सर्व आपल्या ज्वारी उत्पादक शेतकरी इथे जमलेले आहेत। तहसीलदार मॅडमला आम्ही जे ऑनलाईन नोंदणी केली होती ज्वारी विक्रीसाठी, तर जवळपास 600 नोंदणी झाली होती ऑनलाईन। पैकी 185 शेतकऱ्यांची त्यांनी ज्वारी मोजलेली आहे आणि बाकीचे जे शेतकरी आहेत ते अजूनही यापासून वंचित आहेत। तरी आम्ही तहसीलदार मॅडमला आता विनंती केलेली आहे एक प्रकारची की आम्ही जे बाकीचे जे उर्वरित शेतकरी आहेत यांची लवकरात लवकर ज्वारी मोजण्यात यावे, अन्यथा आम्ही जे काही शेतकरी आहेत वंचित हे 8 दिवसाच्या आम्ही आता यांना अल्टिमेटम दिला आहे। 8 दिवसात जर ज्वारी खरेदी केंद्र चालू झाले नाही तर आम्ही सर्व शेतकरी अन्नत्याग आंदोलन करू। आपलं काय म्हणणं आहे? आपलं नाव काय? मी रमेश सावळे, शेतकरी। खरोखर या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी पिकून जे शेतकरी ऑनलाईन नोंदणी केली 30 तारखेच्या अगोदर, परंतु त्यांची ते मोजमाप केलेली नाही। हे खरेदी विक्री आणि जे यंत्रणा आहे शासकीय महाराष्ट्र शासनाची हे दोषी आहे आणि या दोषीमुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। जर हे नोंदणी केल्यावरही जर मोजमाप झालं नसेल तर शासनाने ते चूक दुरुस्त करून ते तात्काळ मोजणी करून शासनाचा जो माल, आपल्या शेतकऱ्याचा जो माल आहे तो ताब्यात घ्यावा। जर हे ताब्यात घेतल्या गेला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करू, हे माझं जाहीर आव्हान आहे। नाहीतर शेतकरी आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत, आत्मदहनावर उतरत आहे। याची जर काही शेतकऱ्याचं नुकसान झालं तर कोण भरपाई देणार आहे? म्हणून माझी महाराष्ट्र शासनाची जी यंत्रणा आहे, जे खरेदी विक्री आहे, खरेदी विक्रीच्या संलग्न जे काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी तात्काळ खरेदी करा आणि त्याची नोंदणी झालेल्या लोकांची ते माल ताब्यात घ्या आणि तात्काळ द्यायला पैसे द्या, नाहीतर याच्यानंतर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असं आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु खरेदी विक्री जे काही आहे आता त्यामार्फत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होती की नाही याकडे सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज मेळे, बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अंजनगाव सुर्जी।